त्याला उत्सव म्हणावा का बाजार म्हणावा? व्यक्तिगतरित्या काम करत असताना ज्या पद्धतीने दुर्लक्षाचा भाग झाला, ह्या शहरात संपूर्ण राजकीय नैतिक अधपतन झालेलं पाहतोय मी. आता राजकीय पक्ष सांगतील ती व्यवस्था आणि राजकीय पक्ष सांगतील तोच विकास. त्यांना लोकशाही बद्दलची जी मूळ कल्पना आहे तीच सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामधनं काढण्याचं जे षडयंत्र आहे. अवघ्या काही वेळामध्ये निकालाचे अपडेट हे पूर्णपणे आपल्या हातात येतील आणि त्यानंतर महापालिकेची सत्ता कोणाच्या हातात गेलेली असेल हे सुद्धा स्पष्ट होईल. पण या दरम्यान या सबंध निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही घडतंय त्यानंतर समाज म्हणून आपण कुठल्या दिशेला जाणार आहोत हे सुद्धा पाहणं, याच्यावरती बोलणं गरजेचं आहे. त्यामुळं लोक सत्ता कोणाकडे जाईल, ती कशी असेल, काय याच्यावरती बोलत असताना मला असं वाटतंय की समाज म्हणून आपण नेमके कुठे आहोत, आपण जो मार्ग स्वीकारलेला आहे तो खरोखरच व्यवस्थित आहे का किंवा योग्य आहे का, या सगळ्या मुद्द्यांवरती आता मला चर्चा करायची आहे. माझ्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातले सामाजिक कार्यकर्ते जे राजकीय प्रश्नांवरतीही काम करतात, राजकीय कामही करतात, राजकीय भूमिका घेतात, असे हे सगळेजण आहेत आणि त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. प्रचाराची धामधूम बघितली, मतदानाच्या दिवशी काय घडतंय ते पाहिलंय आणि आज एकंदरीत जे कल समोर आले त्यावरून आपण नेमके कुठे आहोत आता? नाही, खरं तर कुठल्याही निवडणुकीनंतर किंवा निवडणुकीमध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते निवडणुकीकडे एक प्रबोधनाचं साधन म्हणून पाहतं, समाज व्यवस्था सुधारण्याचं साधन म्हणून आम्ही त्या निवडणुकांकडे पाहतो. परंतु प्रत्यक्षात आता ज्या निवडणुकीमधला जो अनुभव आहे तो अनुभव असा आहे, इतका भयानक आहे. एकूणच लोकशाहीचा पूर्णपणे बाजार मांडण्याची व्यवस्था आता झालेली आहे. आज दिसते ते आपण अनुभवतो आहोत. ज्या पद्धतीनं एकदम होलसेलमध्ये पक्षांतर झाली, पक्ष बदलले गेले, निष्ठा बदलल्या गेल्या. जे लोक काल एकमेकांचे शत्रू होते ते आता एकमेकांचे मित्र झाले, जे काल मित्र होते ते आता शत्रू झाले, एकमेकांची तोंड पाहत नाहीत. आणि हे होत असताना इथे राजकीय विचारधारा नावाची काही भानगडच राहिली नाही. म्हणजे शहराला एक राजकीय विचार असतो, शहराला एक सामाजिक विचार असतो, शहराला एक सांस्कृतिक चेहरा असतो आणि ते सगळं राजकारणामध्ये प्रतिबिंबित झालं पाहिजे, तरच ते खरं राजकारण असं आपण समजतो. पण इथे असं दिसतंय की या शहराचा सांस्कृतिक चेहरा मोहराच पूर्णपणे बरबाद करण्याचं काम आत्ताच्या लोकशाहीच्या या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर सामाजिक जो ढाचा आहे, म्हणजे सामाजिक जे एक जो समन्वय असायला पाहिजे, सामाजिक सौहार्द जे असायला पाहिजे ते पूर्णपणे संपलेलं दिसतंय. तुम्ही पहा, त्या खराडवाडीतल्या मतदारसंघामध्ये पहा, तुम्ही नेहरूनगरमध्ये जाऊन पहा, तुम्ही इंद्रायणनगरमध्ये जाऊन पहा, तुम्ही चिंचवडगावात वेताळनगरमध्ये जाऊन पहा, तुम्ही चिंचवडगावातल्या वालेकरवाडीमध्ये जाऊन पहा, तुम्ही कुठे जाऊन पहा, एकमेकाचे शत्रू असल्यासारखे लोक एकमेकाशी वागायला लागले आहेत. हे कधी राजकारणामध्ये अपेक्षित नाही. आम्हाला हे राजकारणामधनं कधी आम्हाला शिकवलं नाही अशा पद्धतीनं. आणि म्हणून खरं आहे की हे राजकारणामध्ये शिकवलं नाही. तुम्ही अनेक वर्ष संघ परिवार, भाजप सक्रिय आहात, पण जे तुमच्या पक्षाने इथं राजकारण केलं, तुम्ही खरं तर मोकळेपणाने याच्यावरती बोलत नाही, जे सगळं तुमच्या पक्षाने केलं की जे इतर पक्ष आधी करत होते ते तुम्ही करताय. तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे होतात, तुमचा एक पार्टी विथ डिफरन्स असा सगळा तो एक माहोल होता. नेमकं तुमच्यात पण बदल झालेत का? आणि तुम्ही पण या नव्या प्रॅक्टिस सगळ्या स्वीकारल्यात असं वाटतंय? एक मान्य करावं लागेल की राजकीय विचारधारेमध्ये जी जपलेली भूमिका आहे भारतीय सांस्कृतिक दृष्ट्या, आणि त्या दृष्टीने लोकशाहीचं खरं मूल्यमापन या पक्षाने 2014 जे राबवलं आहे की सत्तेच्या माध्यमातून जनसेवेचा वसा हा या निमित्ताने जनतेपर्यंत पोचण्याचा जो घेतलेला एक विकासाचा ध्यास आहे, त्या विकासाला दिलेली कलाटणी आहे. आणि म्हणून विकास ज्या पद्धतीने करायचा असतो, जनतेचा पैसा आणि जनतेच्या संदर्भातल्या भूमिका त्या या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, महानगरपालिका असेल, आणि म्हणून या तिन्ही ठिकाणी विकासाची वाटचाल ही जनतेच्या सामर्थ्यावर, मग मेट्रोचं असेल, रस्त्यांचं जाळं असेल, अशा विविध प्रश्नांच्या संदर्भात घेतलेली भूमिका ही आत्ताच या निकालाचं एक वैशिष्ट्य सांगत आहे. नाही, हे वैशिष्ट्य तुम्ही सांगताय, पण हे करत असताना तुम्हाला सुद्धा तिकीट डावललं गेलं
एकूणच जी तुमच्या पक्षाची निष्ठा, विचारधारा याला तिलांजली दिली गेली का? इतरांना ज्या पायघड्या घातल्या गेल्या आणि त्यांच्या जीवावरती ही सत्ता मिळवणं, ही जी प्रॅक्टिस नवीन तुम्ही चालू केलेली आहे ती तुम्हाला पटते का? म्हणजे आता तुम्ही कदाचित समर्थन कराल, पण कुठंतरी काहीतरी एक आतमध्ये विचार असेल की जो आपण अगदी आक्रमकपणे नाही पण सौम्य भाषेत काहीतरी व्यक्त करावं, स्वतःच्या मनात जे काही आहे ते व्यक्त करावं असं वाटतं? एक संघटनेचा कार्यकर्ता म्हणून जर काम करत असताना व्यक्तिगत याला महत्त्व राहत नाही, परंतु व्यक्तिगतरित्या काम करत असताना ज्या पद्धतीने दुर्लक्षाचा भाग झाला, पण तो संघटनेच्या हितासाठी म्हणून ज्या काही गोष्टी संघटना करत असते, नेते मंडळी करत असतात, त्या पुढील वाटचालीसाठी आपणही समाजाचं दायित्व घेऊन काम करतो. समाजासाठी संघटना उतरते त्यावेळेला समाजाचीच भूमिका असते आणि म्हणून अशा समाजासाठी आपलं व्यक्तिगत मत किती लादायचं याचाही भान ठेवून आपण काम करायचं. व्यक्तिगत मत किती लादायचं म्हणजे बोलता येत नाहीये ही अडचण आहे याच्यामध्ये. तुम्ही कसं पाहता? अनेक वर्ष तुम्ही अनेक निवडणुकांमध्ये सक्रिय सहभागी राहिलेला आहात, अनेक गोष्टी, पण ही निवडणूक नेमकी कशी होती आणि आपण कुठं चाललोय? मी एक साधारण 2014 पासून पाहतोय ह्या शहरात संपूर्ण राजकीय नैतिक अधपतन झालेलं पाहतोय मी. आणि हे उघड्या डोळ्याने पाहणं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जाणवत नाही. हे शहर ज्या कष्टकऱ्याच्या जीवावर उभा राहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जे निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांचा अंकुश जोपर्यंत निवडून येणाऱ्या प्रतिनिधीवर राहणार नाही तोपर्यंत हे असंच चालेल असं वाटायला लागले. पण गोरगरिबाचं किंवा सर्वसामान्य माणसात जाऊन काम करणाऱ्याचा निवडणूक राहिली नाही, प्रक्रिया राहिली नाही. सर्वसामान्य लोकांची निवडणूक राहिलेली नाही. तुम्ही पण कामगार चळवळ असेल, इतर चळवळी असेल, रस्त्यावरती उतरताना पाहिलेलं आहे, उतरलेले आहात आणि राजकीय सुद्धा काम केलेलं आहे. काय बदल जाणवला मागच्या निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकीमध्ये? खरं तर ही निवडणूक अतिशय म्हणजे लोकशाहीला घातक अशी निवडणूक गेल्या 15 दिवसात हा जो निवडणुकीचा जो लोकशाहीचा उत्सव आपण जो पाहतोय, याला उत्सव म्हणावा का बाजार म्हणावा हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पडला आहे. की काल जे पद्धतीने मतदान चाललं होतं आणि शहरामध्ये किंवा ह्या संपूर्ण शहरामध्ये या प्रभागामध्ये देखील म्हणजे एखाद्या स्लम एरियामध्ये पैसे वाटणं आपण समजू शकतो, पण चांगल्या चांगल्या मोठमोठ्या सोसायटीमध्ये जे सुशिक्षित लोक आहेत की ज्यांचे 60-60, 70-70 लाखाचे बंगले आहेत, फ्लॅटमध्ये राहतात, अशी मंडळी देखील पैसे घेऊन मतदान करतात. हे अतिशय भयानक ह्या निवडणुकीमध्ये बघितलं. उमेदवारी देताना किंवा इंटरव्ह्यू घेतानाच सर्वच पक्षाचे नेते ह्या शहरातले की तुम्ही किती खर्च करणार, किती कोटी आहेत, असे प्रश्न जर का उमेदवाराला विचारत असतील तर सर्वसामान्य कुटुंबातले, कामगार चळवळीतले, सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये भविष्यात उतरणार नाहीत अशी भीती वाटायला लागली. हे खरं आहे. म्हणजे उत्सव का बाजार ज्या पद्धतीने पाहिलं की पूर्वी की झोपडपट्टीमध्ये राहणारा मतदार असेल तर तो पैसे घेत होता, पण गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे लोकसभा असेल, विधानसभा आणि 9 वर्षांनी झालेली ही पालिकेची निवडणूक, इथं जो एक मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय त्याची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेबद्दल काय बोलायचं आता? नाही, त्या मानसिकता म्हणजे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की झोपडपट्टीमध्ये पूर्वी पैसे वाटले जायचे, असं म्हटलं जायचं की झोपडपट्टीतील लोक पैसे घेतात, गरीब लोक पैसे घेतात असं म्हटलं जायचं. परंतु ते एक त्यांची मजबुरी असेल सुद्धा कदाचित. पण उच्चभ्रू वसाहतीमध्ये किंवा चांगल्या वसाहतीमध्ये राहणारे लोक जे उच्च मध्यमवर्गीय आहेत, मध्यमवर्गीय आहेत किंवा आणखी अत्युच्च वर्ग उत्पन्न गटातले लोकसुद्धा आहेत, त्या लोकांनी सुद्धा काहीतरी मोबदल्याची अपेक्षा करणं आणि मतदानाला जाण्याच्या अगोदर ते मागणं हे खूप वाईट आहे. खरं तर लोकशाहीमध्ये मताचा अधिकार जो आपल्याला मिळाला तो आपल्याला अपेक्षित असलेली व्यवस्था आपण निर्माण करण्यासाठी म्हणून द्यायचं असतं ते मत. पण आता तसं झालेलं नाही. आता राजकीय पक्ष सांगतील ती व्यवस्था आणि राजकीय पक्ष सांगतील तोच विकास. जसं आमच्या आता मित्र महेश भाऊ इथं म्हणाले की विकासाच्या नावाखाली काही गोष्टी सहन कराव्या लागतात किंवा काही गोष्टी दुर्लक्ष करावं लागतं. विकास या शहराचा झालाच कुठे? ज्या शहरापुरतं जर म्हणायचं असेल किंवा अख्ख्या राज्याचं म्हणूया आपण, विकास झालाय कुठे?
एक तर त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये 43,000 कोटी रुपये वर्षाला खर्च करणं आणि ते पैसे सामाजिक न्याय विभागामधनं काढून घेणं, दलित विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप काढून घेणं, तिथं मग ते पैसे महिलांना वाटणं आणि ती एक प्रकारे निवडणुकीमध्ये लाच देणं, असे जे उद्योग सुरू आहेत त्याला विकास म्हणता का आपण? ह्याला विकास नाही म्हणता येणार. तर विकासाच्या नावाखाली सामान्य लोकांना भ्रमित करणं किंवा एक आभास निर्माण करणं, हे जे सध्या भारतीय जनता पक्षाला जमलेलं एक अतिशय चांगलं नाटक आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष हे भारतीय जनता पक्षच करू शकतो. गेल्या 60-70 वर्षाचा जर इतिहास आपण पाहिला राजकारणामधला तर हे फक्त तेच करू शकतात. म्हणजे जसं अगदी आपण म्हणतो ना की राजकारणामध्ये म्हणजे धर्म हा राजकारणामध्ये येता कामा नये. सरकार हे कुठल्या धर्माचं नसतं, म्हणजे ते धर्मनिरपेक्ष असतं असं आपण म्हणतो. परंतु नरेंद्र मोदी आहेत पंतप्रधान, ते कुठेतरी मंदिरात जातात, सोमेश्वराच्या ते डमरूत घेऊन असतात, कुठं आणखी काय करतात आणि लोकांना त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. लोकांना त्याच्याबद्दल बरं वाटतं. त्यांना लोकशाहीबद्दलची जी मूळ कल्पना आहे तीच सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामधनं काढण्याचं जे षडयंत्र आहे, या असल्या उत्सवांमधनं, असल्या सगळ्या मेळ्यांमधनं, अशा सगळ्या पैसे वाटपांमधनं, अशा सगळ्या योजनांमधनं लोकांच्या डोक्यातनं लोकशाहीची मूळ संकल्पना जी आहे, लोकांनी लोकांसाठी, लोकांच्याकरता, लोकांच्या विकासासाठी चाललेली व्यवस्था, ही जी संकल्पना आहे लोकशाहीची ती डोक्यातनं काढणं आणि सरकार जे तुम्हाला देईल, तुम्ही लाभार्थी असलं, जास्तीत जास्त लाभार्थी निर्माण करणं आणि त्या लाभार्थ्यांच्या आधारावर त्या ठिकाणी निवडणुका लढणं, अशी ही म्हणजे लोकशाही. अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याचं काम सध्याचे राज्यकर्ते करतायत. तो प्रत्यय या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण अनुभवलेला आहे. अगदी खरं आहे. तुम्हाला हे पटतंय का? कारण की जेव्हा तुमचा एक पार्टी विथ डिफरन्स म्हणत असताना हिंदुत्वाचा अजेंडा जो आहे तो रेटला जात असतो आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा हे मुद्दे येतात आणि मग अशा पद्धतीने जेव्हा पैशांचा वापर केला जातो त्यावेळेस त्याचं नंतर काम घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी तुमचा पक्ष किंवा निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी सत्तेवरती असणार आहेत त्यांचं उत्तरदायित्व राहतं का या सगळ्या प्रॅक्टिस करून? का मग लोकांसाठी हे नाहीच आहे काही? मी मानवजींच्या मुद्द्याचं एकच सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा निश्चितपणाने एक चांगला वापर भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार पोचवण्याचं कामच चाललेलं आहे. लोकशाही बुजली हे म्हणणं अत्यंत विरोधकांनी या नात्याने त्याचं म्हणणं खोटं आहे. जसं प्रत्येक निवडणुकीत काही ना काही इलेक्शनच्या निवडणूक आयोगावर खापर फोडायचं आणि निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचं वाटवली कारण आहे असं सांगायचं आणि मग काहीतरी मुद्दे दरवेळेला काढायचे. यावेळेला जसं शाही पुसली आणि त्याच्यामुळे लोकशाही व्हिडिओ आले ना त्याचे शाही पुसल्याचे व्हिडिओ आले ना. नाही, ते हाताला घासून पुसल्यावर ते जाणारच आहे ना ते. पण आता घासा तुमच्या बोटावरची घासा जाते का दाखवा. आणि खोटं बोलू नका राव. रेटायचं जे काम नाही, तुमचं हे अजिबात चालणार नाही. पहिली गोष्ट ऐकून घ्या. ते काल ते देवेंद्र फडणवीस म्हणत होते, म्हणून ते दाखवत होते घासून. अरे त्या सचिन सावंत जे होते, सचिन सावंतनी अगदी व्यवस्थितपणे ते बोटावरची शाई घालवली दिसली त्याच्या बायकोच्या आणि त्यांच्या सुद्धा बोटावरची दिसली ना. आणि मुळात ते आशिष शेलार कोण नावाचे कोणतरी अजून एक कोणते आमदार आहेत. कोण आहे तो भाजपचे आमदार आहेत. मी म्हणतो तो बारागावचा मुंजे आहे ना ते जे बोलले ते काय म्हणाले की ह्यांच्या विरोधात तक्रार करा. कुणाच्या विरोधात? ज्यांनी बोटावरची शाई काढली त्यांच्या विरोधात तक्रार करा. अरे व्यवस्थेमध्ये जे चूक आहे, जे गुन्हेगारी कृत्य आहे ते जर दाखवलं तर त्याच्या विरोधामध्ये तुम्ही केस करणार, त्याच्या विरोधात तुम्ही दम देणार. ही दमदाटी हे बंद करा उद्योगातले. भारतीय जनता पक्षाला सत्तेचा माज आलेला आहे. म्हणून दिनेश वाघमारे निवडणूक आयुक्त म्हणाले देखील सांगू नका काहीतरी संभ्रम आणि लोकांमध्ये नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत, वादाचे विषय करतायत. पक्षाचे पगारी सेवक म्हणून काम करतात असा आमचा आरोप आहे. वाघमारेंच्या बद्दल मला खूप आदर होता, परंतु वाघमारे हे निवडणूक आयोग म्हणून त्या ठिकाणी पूर्णपणे सपशेल अपयशी ठरले आहेत. ते काय सांगतात? ते पत्रकारांनी प्रश्न विचारले तर त्यांना उत्तर देता येत नाहीत. असे IAS अधिकारी असतात का? असे निवडणूक आयुक्त असतात का? अशा पद्धतीची लोक गंभीर आरोप तुमच्यावरती करतायत. नाही, हे मला मान्यच नाही. हे मान्य नाही. निवडणूक IAS अधिकारी ज्यांनी आयुक्त म्हणून अनेक ठिकाणी आमच्या पिंपरी चिंचवड शहरातही आयुक्त होते, त्यांनी सचिव दर्जाचंही देखील काम केलेलं आहे. आणि म्हणून अशा निवृत्त झालेल्या माणसाला ज्यावेळेला निवडणूक कमिशन बसवतं त्याच्याकडे काहीतरी क्वालिटी असते. आणि 2011 सालीच जो मार्कर पेन वापरा असा निर्णय ज्या वेळेला झाला
त्या मार्कर पेनच्या आधारे ते पुढे असं म्हणालेत की आम्ही त्या पेन पुरवणाऱ्या कंपनीची आता चौकशी करू, म्हणजे त्यांनी सुद्धा शंका घेतली, मान्य केलंय ना त्यांनी हा आरोप. नाही मान्य केला तर कंपनीत जर काही त्याच्यात जर हे झालं असेल, मार्कर पेन दुसरे कोणी दुसरे असेल तर त्याची चौकशी करू, त्यांनी सांगितलं स्पष्टपणाने. पण मार्कर पेन वापरा हा 2011 साली दिलेला आदेश आहे, तोच आहे. कर्नाटकमधली एक आता कंपनी आता आहे. ज्या प्रॅक्टिस करून या निवडणुका जिंकल्या जात आहेत, म्हणजे लोक म्हणतात की भाजपनं सगळी यंत्रणा हातात घेतली आहे, हे लोक दुसऱ्या पक्षातले लोक जे आहेत ते स्वतःकडे घ्यायचे आणि मग निवडून यायचं. तर मग हे सगळं एकूणच तुम्ही जी लोकशाही सांगताय त्या लोकशाहीला हे अभिप्रेत तुमची लोकशाही अशाच पद्धतीची आहे का? ही लोकशाहीच आहे. त्याच्यामध्ये कुठलाही आलं तरी हलवू शकत नाही. कारण ज्या घटनेने बाबासाहेबांनी दिलेले त्याच याच्यावर पायावर पाय ठेवून चाललेली वाटचाल. सुनीताई, आपण पिंपरी चिंचवडच्या मुद्द्यावरती मी फक्त मला येते की अजित पवारांनी एवढे आरोप केले, भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले, त्याच्यावरती तुमच्यापैकी कुणीच उत्तरं थेट दिले नाही. किमान एवढं तरी म्हणणं अपेक्षित होतं ना, चला जाऊ द्या, जे काय असेल ते असेल, आम्ही चौकशी करतो, हे सुद्धा न म्हणता एकेरीवरती येणं. परत मग बाकी सगळं सावरकरांचा मुद्दा काढणं वगैरे. मग विकास म्हणजे नेमका काय? पर्यावरणाची अवस्था, शहरात श्वास घेऊ शकत नाही आपण, नद्यांची अवस्था आपण बघतोय, इथं पवना पवित्र नदी आहे, मोऱ्या गोसावींचं मंदिर आहे, हात सुद्धा आपण त्याच्यात घालू. याच्यावरती ह्या प्रश्नांवरती बोलायचं का नाही बोलायचं? अजित पवारांनी हा जो मुद्दा स्वतःहून काढला की मी सुद्धा 70 कोटीचा आहे, त्यांनी त्याची आठवण करून दिली की माझा आहे का नाही ते काढताय का नाही. स्वतःचं झाकण्यासाठी दुसऱ्याचं उघड करण्याचा या ठिकाणी या शहरात येऊन प्रयत्न केला. बाकी ते बाहेर कुठेही बोलत नाही. ते पण आपण सोडून देऊ. मग शहरातली आज हवा ही श्वास घेण्याच्या योग्य नाहीये. तीनही नद्या अक्षरशः गटारापेक्षा वाईट अवस्था या तीनही नद्यांची असेल. मग हा जो सगळा कारभार गेल्या 9 वर्षामध्ये झालेला आहे, तुमचे 2 आमदार ज्या पद्धतीनं हा सगळा कारभार वाटून चालवत आहेत, त्यावरती बोललं गेलं, त्यावरती सगळं झालं, त्याबद्दल काय मग? तुम्ही आता बघताय की हा प्रश्न काही आता 9-10 वर्षातला उद्भवलेला नाही. हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे. ज्यांनी या ठिकाणी बांधकामांना परवानगी दिल्या होत्या त्यावेळेला त्याचं कंपन्यांचं पाणी सोडण्याचं काम परवानगी दिलं होतं, यांनीच दिलं होतं. हा 9-10 वर्षातला प्रश्न नाही आहे. परंतु या संदर्भातली भूमिका, जसं आता या भारतीय जनता पार्टीचं फडणवीसांचं आणि ते शिंदेचं सरकार आलं त्यावेळेला इंद्रायणी नमोला तिथं त्या ठिकाणी त्यांनी आता मोठ्या प्रमाणात निधी देऊन सगळे पर्यावरण तज्ज्ञ पुण्यातले असू द्यात, पिंपरी चिंचवड असू द्यात, ह्या नदी सुधारला विरोध करतायत. नदी सुधार म्हणजे तुम्ही आजूबाजूचा रस्ता जो काठ आहे तो तिथं कॉन्क्रिटीकरण करतायत, नदीचं पात्र जे आहे ते कमी होतंय. ह्याच्या माहितीसाठी सांगतो, 1997 साली ज्यावेळेला रामकृष्ण मोरेंकडनं सत्ता काढून घेतली अजित पवारांनी, आणि अजित पवारांनी त्यावेळेला लक्ष्मणराव जगताप हे त्यावेळेला तिथं गटनेते होते, त्यांच्या काळामध्ये पावनेच्या पात्राचं कॉन्क्रिटीकरण बाजूचं करण्याचं काम त्यांनीच दिलेलं होतं. हे भारतीय जनता पार्टीचं नाही आहे. हे त्यांनी आणलेल्या संकल्पनेला की कठडे बांधायचे त्या हे करून आणि नदीचं पात्र एकदम हे करायचं, अशा पद्धतीची रचना त्या काळातच झालेली होती. आणि त्यालाच मान्यता देऊन आज साबरमती नदी आहे गुजरातमध्ये, कावेडीला गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल केवडियाला, तिथून जे केलं आहे तर नदीचं पात्र असं बांधत येऊन नदी संपूर्ण प्रवाहित केली चांगल्या पद्धतीने की त्याच्या आजूबाजूची घाणसुद्धा त्याच्यात उतरवू शकत नाही. हे आता हे सगळं झालंय, म्हणजे हे झालेत, पण आता निकाल कोणाच्या बाजूने, सत्ता कोणाच्या हातात जाईल, पण आपण नेमकं कुठे चाललोय? शहरवासीय म्हणून, एक नागरिक म्हणून काय वाटतं, आपण कुठे चाललोय? नाही, आता जे महेश कुलकर्णी असतील किंवा मानुजी यांनी सांगितलेलं आहे, पण साधारण 2012 ते 2017 ह्या शहरात जे अजित पवारांच्याकडे सत्ता होती, साधारण 60% तरी नागरिक सुविधेचं काम त्यांनी चांगलं केलं. 2014ला केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर बरेचसे लोक त्या 2017 साली फक्त भाजपचे 3च नगरसेवक होते निष्ठावान ह्या एकंदरीत ह्याच्यात, आणि 2017ला हे सगळे आयात घेतलेली मुलं त्यांनी मांडीवर घेतले आणि आता ते सांगतात विकास असा आहे पद्धतीचा. आणि हे जे नदीचं पोल्युशन आहे हे अतिशय, आणि त्यांनी सांगितलं गंगा स्वच्छ करू, हे स्वच्छ करू, पवनाही स्वच्छ नाही झाले, इंद्रायणी स्वच्छ झाले, स्मार्ट सिटीचं तर सगळा बोऱ्या वाजला आहे. सगळ्या ठिकाणी जे जे काही ह्यांनी या 8 वर्षात काम केलं भाजपच्या सत्तेने, त्या संपूर्ण शहराचं वाटोळं झालेलं आहे. म्हणून आता नागरिकांनी, आज आपण जे करदाते नागरिक आहोत
त्यांना कुठंतरी रस्त्यावर उतरावं लागेल. आणि ती एक संधी होती नागरिकांना रस्त्यावरती उतरण्याची किंवा हा बदल घडवण्याची. पण हा बदल घडवताना नागरिक म्हणून त्यांच्यामध्ये पण उदासीनता या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. म्हणजे तुम्ही तुमच्यासारखे काही कार्यकर्ते हे भाजपमध्ये असले तरी या प्रश्नांवरती भूमिका घेणारे काही मोजके कार्यकर्ते महेश कुलकर्णी काकांसारखे इतर ह्या प्रश्नांवरती बोलत राहिले. पण नागरिक म्हणून जी संधी असताना त्या संधीचा उपयोग आपल्याला नागरिकांनी केल्याचं दिसतंय का चित्र? का एकंदरीत ही सगळीच उदासीनता आहे या प्रक्रियेबाबत? नाही, नागरिकांना बधीर केलं या लोकांनी, आलं का लक्षात? आणि त्यांच्या दैनंदिन व्यापामध्ये त्या नागरिकांना इतकं गुंतवून ठेवलेलं आहे ना, त्याच्यामुळे नागरिक ह्या सगळ्या प्रश्नांवर बोलायला मागत नाहीत. दुसरी गोष्ट, इतकी दहशत आहे या लोकांची. म्हणजे आता जो एक नवीन कायदा जनसुरक्षा कायदा आला, तर जनसुरक्षा कायदा आता तुझी अंमलबजावणी सुरू झाली तर मानव कांबळे असतील, आणखी प्रताप गुरुसारखे कार्यकर्ते असतील तर जातील ना जेलमध्ये फटदिशी. आम्ही शासनाच्या विरोधामध्ये बोलतोय किंवा काय मोर्चे काढतोय म्हणून ते जातील, ते जेलमध्ये घालतील त्यांना. ही भीती सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे ते लोक समोर येत नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की जो मध्यमवर्गीय आहे ना, मध्यमवर्गीय, त्याच्यातल्या बऱ्याच जणांच्या घरामधल्या महिलांना यांनी त्या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत लाचार करून टाकलेला आहे. त्यामुळे ते घरातून त्यांना तशा पद्धतीनं अडवलं जातं. ते लोक रस्त्यावर यायला मागत नाहीत. गुन्हेगारी कृत्य इतके या शहरामध्ये इतकी वाढली आहेत. या शहरातले आमदार, म्हणजे अजित पवार बोलले ते खरं आहे अगदी, की या शहरातले भोसरीचे आमदार असतील किंवा चिंचवडचे आमदार असतील, यांनी ठेकेदारी पद्धतीमध्ये अशा पद्धतीनं दहशत निर्माण केली आहे. म्हणून ते कोण कार्तिक म्हणून जे आहेत यांचे भाऊ, कोणाचे, महेश लांडगेंचे भाऊ, त्यांना ते आर्थिक भाऊ आज काहीतरी म्हणले, आर्थिक दादा का आर्थिक काहीतरी असे म्हणले ते. तर हे खरं आहे अगदी. आणि विकासाच्या नावाखाली लोकांना अशा पद्धतीने हे जे करतायत, लोकांना फसवत आहेत. म्हणजे आपण अर्बन स्ट्रीट बघितलं असता, ते तुम्ही अर्बन स्ट्रीटमुळे लोकांची सोय होण्यापेक्षा लोकांची गैरसोय खूप होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी पूर्णपणे ढासळलेली आहे शहरामधली. मेट्रोची जी आता मेट्रो सुरू केले, मेट्रोमुळे विकास झाला ते सांगतात. मेट्रो सुरू केलं, BRT बंद केलं, बंद केलं, 100 मीटरचा रस्ता केला, तो रस्ता अरुंद करून टाकला, मोठे फुटपाथ केले, रस्ते लहान केले. हे करायचं कशासाठी? हे काय चाललंय? काय 40,000 कोटी रुपयाची कामं केली असं म्हणतात. सगळे आपण बोलतो आणि पुन्हा जर लोकांना याचं काहीच घेणं देणं पडलेलं नसेल तर मग ही जी प्रक्रिया आहे सगळी, या प्रक्रियेवरती विश्वास ठेवायचा का? आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की विश्वास कसा ठेवायचा. कारण का एका बाजूला शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना खुलेआम ह्या महापालिकेमधला जो काही आपला कराच्या रूपाने जमा झालेला पैसा आहे त्याच्यावर राजरोसपणे हे डोळा ठेवून डल्ला मारतात. हे माहीत असताना देखील नागरिक काही बोलत नाही. गेल्या 2017 कधी नव्हे ते महापालिकेच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना यांचा स्टँडिंग चेअरमन महापालिकेच्या सभागृहामध्ये केबिनमध्ये अँटी करप्शनला पकडला जातो. म्हणजे भ्रष्टाचाराचा कर केला. अगदी खरं आहे की नागरिक काही बोलत नाही. या सगळ्या व्यवस्थेला जसं राजकारण्यांना दोष दिला जातोय, राजकीय पक्षांना दोष दिला जातोय, त्याच्याहून जास्त दोष हा नागरिकांना द्यायला हवा. नाही, नागरिक ह्या गोष्टीला जबाबदार आहेतच, प्रश्नच नाही. परंतु हे कसं पर्क्युलेट होत असते. व्यवस्था निर्माण करणारे जे आहेत ते सत्तेमध्ये असतात किंवा केंद्रामध्ये, राज्यामध्ये असतात, सत्तेमध्ये असतात. ते व्यवस्था निर्माण करतात. त्या व्यवस्थेचा लाभ घेणं किंवा त्या व्यवस्थेला बळी पाडण्यासाठीची म्हणून जी यंत्रणा असती, ती यंत्रणा ह्या प्रशासकीय व्यवस्थेमध्येच असते. आणि त्याच्यामुळे हा नागरिक बळी पडतो. नागरिकाला नेमकं कळणं झाले की आपण काय करावं. त्याला हे सगळं नको आहे. म्हणजे आपण जर पाहिलं असेल ना, तर इतकी विकास कामं केली, इतका खर्च केला, इतक्या लोकांना सुविधा दिल्या, इतक्या योजना आणल्या, हे सगळं जर असेल तर लोकांनी भरभरून त्यांना तरी मतदान करायला बाहेर पडायला होतं ना. काल पिंपरी चिंचवड असेल किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 50-55% पुढे मतदान कुठे गेलेलं नाही. मतदानाची टक्केवारी कमी झाली. काल मागच्या 9 वर्षापूर्वी जे मतदान झालं होतं त्यापेक्षा 3% मतदानाची टक्केवारी ही कमी आहे. मग अशा परिस्थितीत लोक तुम्हाला पण मतदान करायला का बाहेर पडले नाही? म्हणजे तुम्हालाच काय इतर कोणालाही मतदान करण्यासाठी का बाहेर पडले नाहीत? असं मी नाही म्हणणार. ज्या पद्धतीचं आत्ता मतदार याद्यांचं घोळ झालेले होते आणि बिहारच्या निवडणुकीनंतर मतदार याद्यांचं ज्या पद्धतीने आता एक काम केलं आहे आणि दुबार मतदाराचं ओरड ज्या वेळेला विरोधकांनी केली की बोगस मतं, मयत मतं आणि दुबार मतं, तर ते सगळं शोधण्याचं काम केलं. त्यामुळे मतदार याद्या जाहीर व्हायला वेळ लागला.
परंतु या ठिकाणी पुन्हा त्या प्रिंटिंग करताना जी नावं इकडे तिकडे गेली, आता माझीच 3 नावं, म्हणजे माझ्या आईचं नाव, माझ्या पत्नीचं नाव आणि 3 प्रभागात 3 नावं आमची गेली. हे 22, 23, 24 असं असताना सुद्धा आम्हाला आता हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. हे काही सरकारची भूमिका नाही किंवा पक्षाने केलेलं नाही आहे. पण नागरिक ज्या ज्या ठिकाणी मतदान केलं आहे, आत्ताचे निकाल पाहता जो ट्रेंड चालला आहे त्या पाहता भारतीय जनता पार्टीवरच विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलेलं आहे. महेशराव, आणि मला असं वाटतं किती की नागरिक महाराष्ट्रामध्ये SIR झालेलं नाही. नागरिक तुम्ही असं सांगू नका चळवळीचं- प्रिंटिंग मिस्टेक. नागरिक चळवळीचं जवळजवळ मानवी बोलत असेल तर नैराश्यातून बोलत असेल असं माझं मत आहे. तुम्ही कबूल केलं विभागीय होत असतं. मतदार याद्यात चुकीचे झालेले आहेत, याचा अर्थ तुमचं व्यवस्थापन चांगलं नाही, तुमचा अधिकाऱ्यावर वचक नाही, ह्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ठरवून गेले घडल्या. हो. आजपर्यंत कुठेही अशा पद्धतीत झालं नव्हतं. प्रभाग क्रमांक 24 जो आहे ना, तो परंपरेनुसार आरक्षित असायला पाहिजे होता. तिथे श्रीरंग बारणेंनी त्यांच्या मुलाच्या सोयीसाठी म्हणून शेड्यूल कास्ट लोकांच्या मतांची संख्या 1088 का 1080 एवढ्या संख्येनं कमी केली आणि त्या निकषामध्ये तो बसणारच नाही वार्ड. अशी व्यवस्था केली आणि ते वार्ड SCचा तो ओपन करून ठेवला आणि इकडे नावं घातली. कुठं? वालेकरवाडीला 17 नंबरमध्ये नावं घातली. तिथं काही संबंध नसताना तो SC महिला करून टाकला. म्हणजे हे जे आहे ना, हे शिंदे सरकार, फडणवीस, अजितदादा पवार, हे सगळे ही ठरवून केलेली बदमाशगिरी आहे. आणि ह्या बदमाशगिरीमध्ये सर्वसामान्य माणसं बळी पडतात. आणि हे सगळं पाहिल्यानंतर लोकांना असं वाटतंय की आपण काही जरी केलं तरी साले हेच जर सत्तेवर असतील तर नकोच मतदानाला जायला. ती उदासीनता अगदी त्याच्यात खरं आहे. ही उदासीनता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. पण या सगळ्याचा परिणाम हा तुमच्या माझ्या आयुष्यावरती किंवा तुमच्या माझ्या जगण्यावरती होणार आहे, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. आता या सगळ्याची वेळ निघून गेलेली आहे, तरी सुद्धा निवडणुकीच्या प्रचारामध्ये जे मुद्दे होते, जे प्रश्न होते, ते निकालाच्या दिवशीही कायम आहेत. ते पुढे खरंच सुटतील का हा प्रश्न आहे. पण कदाचित या प्रश्नाचं उत्तर नाही असं असेल जर याच पद्धतीनं लोकशाहीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग हा असा नकारात्मक जर राहिला तर मात्र उद्या येणारं भवितव्य जे आहे ते निश्चित अंधकारमय असणार आहे. हे काही नैराश्यातनं नाही आहे. जे दिसतंय ते मांडण्याचा आणि ते चर्चा करून तुमच्या समोर सांगण्याचा हा जो प्रयत्न आहे तो मी केलेला आहे. आता सत्ता कोणाची आली किंवा कशी आली तर ते सत्ताधारी जे आहेत ते इथल्या प्रत्येक नागरिकासाठी उत्तरदायित्व ठेवत आहेत. त्यामुळं इथले प्रश्न जे आहेत ते त्यांनी सोडवले पाहिजेत, हे तरी लोकांनी लक्षात घ्यावं. अश्विनी सातोडोके, आसपास.